तर सगळ्यांना माझा नमस्कार. मी संगीता नवघडे. आजच्या सेशनमध्ये आपलं परत स्वागत करते. कैसे है सब लोग? स्वस्थ, मस्त आणि जबरदस्त. चला हात करा. दोन्ही हात करा. मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मस्त आहे. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आपला तुम्ही माईक बंद करू शकता आता. नंतर त्याला बोलायचं असलं तर आपण सोडूया. येस. तर आता डे 2 आपल्याला डे 2 ला रेसिपी मी सांगणार होते आणि नंतर हे सांगणार होते की तुमच्या घरचं पाणी कसं आहे? आरती ताई, कसं पाणी पिता तुम्ही? आरोचं पिता, पाटाचं पिता, म्हणजे नळाचं पिता, कसं आहे? बोरिंग आहे, कसं आहे पाणी? बोरिंग आहे. आरो लावलाय त्याला? आरो लावलाय. सगळ्यांकडे तसंच असतं. कोणाकडे आरो, कोणाकडे काही येस. आणि मी म्हणेल की आपण जे पितो ते शुद्ध नाहीये, तर दाखवून देऊ तुम्हाला. एक सेकंड. मी तुम्हाला दाखवेच आता. तुम्हाला मी आता. येस. आता तुम्हाला हे दिसतं सर. आणि हे ह्या सरांचं नाव डॉक्टर मसारो इमोटो. ह्या सरांचं सायंटिस्ट आहे, जपानचे सायंटिस्ट होते. ह्या सरांचं नाव आहे डॉक्टर मसारू इमोटो. यांनी काही पुस्तक लिहिलं. कशावर? पाण्यावर. विचार करू शकता का कोणी पाण्यावर पण पुस्तक लिहू शकते बा म्हणून? त्यांनी साध्या पाण्यावर पुस्तक लिहिलं. त्याने लिहिलं द मिरॅकल ऑफ वॉटर. एक पुस्तक लिहिलं. सेकंड पुस्तकाचं नाव होतं द हिडन मेसेज इन वॉटर. काय होतं? द हिडन मेसेज इन वॉटर. तुम्ही बघू शकता की त्यांनी सेकंड हिडन मेसेज इन वॉटर त्यांनी पुस्तक लिहिलं आणि काही फोटोज दाखवते मी तुम्हाला. इथे तुम्ही बघू शकता, त्यांनी जेव्हा थँक यू म्हटलं, तर त्यांना इथे क्रिस्टल फॉर्म दिसायला लागले. ती एक इमेज दिसत नाहीये मला. पाण्याला जसं त्यांनी हे दिलं, सांगितलं की "तू छान आहे." थँक यू म्हटलं. तर त्या बघू शकता तुम्ही, जसं त्या थँक यू म्हटलं, तर तुम्ही बघू शकता कसं दिसते पाणी? क्रिस्टल फॉर्ममध्ये दिसते. ठीक आहे? आणि क्रिस्टल फॉर्ममध्ये दिसते. आय लव्ह यू म्हटल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा शेप पूर्ण बदललेला आहे. त्याचा शेप पूर्ण बदललेला आहे. विजडम म्हटलं झालं आणि इव्हिल म्हटल्यानंतर बघा, तो शत्रू आहे म्हटल्यानंतर त्याचे दिसू शकता तुम्ही पाणी कसं आहे. हां. आणि तुम्ही इकडे बघू शकता की बिफोर आणि आफ्टरमध्ये जे वॉटर होते, पोल्युटेड वॉटर, आफ्टर आणि बिफोर इथं बघू शकता. त्याचं अन्नावरचं जे होतं ते दुसरी माझी इमेज दुसरीकडे गेली, मी ते दाखवणार. म्हणण्याचं तात्पर्य काय आहे, हे जे पाणी आहे, ह्या पाण्याला मध्ये जेव्हा आपण मेडिटेशनला बसतो, मी असं पण म्हणू शकते की तुम्ही साधा ग्लासमध्ये पाणी आणा आणि पाणी घ्या. मी पाणी आणल्याबरोबर तुम्हाला रोज अफर्मेशन का बरं द्यायला लावते? कारण काय आहे त्यामागचं? कारण हे आहे की जसं आपण ह्या पाण्याला अफर्मेशन देणार, तसं ह्या पाण्याचे व्हायब्रेशन बदलणार. तशा ह्या पाण्याचे व्हायब्रेशन बदलणार. जसं ह्या पाण्याचे व्हायब्रेशन बदलणार, आपण जेव्हा ग्रहण करतो, आपण पितो, आपल्या शरीरातील जे शरीरामध्ये जसं जाणार, तसं शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरामधले आपल्या शरीरामध्ये ते प्रोटेक्शन आपण जसं केलं तसं आपल्याला
मी ऑफ केला तरी जाऊ दे. तर आणि कसं कसं तुमच्या जीवनामध्ये घडतं. आता मला सांगा, कसं आपण पाणी पितो, आरोचं पाणी पितो, माठाचं पाणी पितो, बोरचं पाणी पितो, बोरिंगचं पितो. पण आपण बिसलरी वॉटरचं पाणी पितो. मला सांगा, आपल्या घरातलं कुंडातलं पाणी आपण 2 दिवस ठेवतो, तर काय म्हणतो आपल्या घरातलं पाणी शिळं झालेलं आहे. ते पाणी पिऊ पिऊ नका. शिळं झालेलं पाणी पिऊ नका. आणि बिसलरी बॉटलचं वर्षभर त्या फ्रीझरमध्ये ठेवतात लोकं. ते खरंच पाणी चांगलं असेल का? आ? मला सांगा, खरंच चांगलं असेल का? तरी आपण ते पाणी चवीने पितो. नाही काय आपण आपण स्टँडर्ड मेंटेन करतो. काय म्हणतो आपण? नाही, पाणी घेऊ बिसलरी वॉटरचं चालून जाईल. पण मला सांगा, त्या बिसलरी वॉटरचं जेव्हा पाण्याची उत्पत्ती होते, ते पाणी एका बॉटलमध्ये पॅक करतात, त्याला लेबल लावल्या जाते, त्याच्यावर प्रक्रिया केल्या जाते. प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी टाकलं जातं आणि ते आपल्याला पाणी तुम्ही बघा, आपल्या घरचं पाणी आणि बिसलरी वॉटर यामध्ये तफावत असते. पाण्यामध्ये कडसरपणा वाटतो, कारण काय त्याच्यामध्ये केमिकल्स मिक्स असतात. तर काही गरज असते. आपल्याला बाहेर गेल्यानंतर आपल्याजवळ पिण्याची पाणी नसते, ते आपल्याला घ्यावंच लागतं. मी पण घेते. पण मग ते घेतल्यानंतर काय? आपण आता लेखी साधक आहोत. प्रत्येकांना सांगते, वॉर्निंग देते, की जसं-जसं तुमच्याजवळ बॉटल आली, काही आलं, कोणाच्या घरी जरी गेलं, तरी 2 मिनिटं ह्या पाण्याकडे बघायचंय आणि ह्या पाण्याला थँक यू म्हणायचंय. जे कुठल्या व्हायब्रेशनने कोणी पाणी दिलं असेल, ज्या बॉटलमध्ये आपण पाणी पितो, त्या व्हायब्रेशन तिथेच कट झाले पाहिजे आणि त्या पाण्याला बघायचंय, थँक यू, थँक यू डिअर वॉटर, आय लव्ह यू. आणि नंतर ह्या पाण्याला घ्यायचंय. जसं आता आपण रेसिपी तुम्हाला सांगणार आहे मी. हे सगळं सांगितल्यानंतर तुम्ही बघणार पाण्याची पूर्णपणे चव बदललेली असणार. आता चव बदलल्यानंतर तुम्हाला एक सांगते, अजून एक उदाहरण देते. एक सायंटिस्ट होते. त्यांनी एक प्रयोग केला. आता आपल्याला हा ग्लास आहे. त्या ग्लासवर मी जेव्हा धुणार, तर इथे काही बुंद पडणार. पडणार? आपण स्टीलचे गंज असतात, काही असतात, आपण त्याला धुतो. मग ते धुतल्यानंतर काही बुंद त्या याच्यावर पडत असतात. ग्लासवर, भांड्यावर पडतात. बघा सायंटिस्ट किती हुशार. त्यांनी त्या बुंदाला म्हटलं, की "तू खूप स्ट्राँग आहे. तू खूप छान आहे." म्हणजे वाढलेल्या भांड्याच्या पाण्यात बूंद पडला, त्या बुंदाला सुद्धा सायंटिस्टनी जेव्हा म्हटलं, "तू खूप छान आहे." तर त्या बुंदाचा आकार बदलायला लागला. विचार करा, मग आपण एवढ्या मोठ्या शरीरामध्ये आपण जेव्हा पाणी घेतो, सहज पाणी घेतो. ह्यापुढे मैत्रिणींनो, आपल्याला पाणी घ्यायचंय, तर फक्त पाण्याकडे बघायचंय. थँक यू. मी सांगते ना, 91% तुमच्या घरातल्या बिमाऱ्या दूर जाणार. आता दादा पाणी, हातात पाणी घ्या. पाण्याचा ग्लास घ्या हातामध्ये आणि ह्या पाण्याला आपल्याला बघायचंय थोडंसं. पाण्याकडे बघा. विद्या मॅडम यायच्या तोपर्यंत आणि ह्या पाण्याला बघितल्यानंतर अ, मी सांगते चोकोरे, फक्त चोकोरे म्हणा. चोकोरे, सेहेकी. चोकोरे, 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 सेहेकी, सेहेकी, सेहेकी. हे डिअर वॉटर, तू खूप छान आहेस. आय लव्ह यू. तुझ्यामुळे माझं संपूर्ण शरीर स्वस्थ आहे. आय लव्ह यू डिअर. थँक यू सो मच. थँक यू. आणि हे घ्यायचंय. परीक्षा म्हणून तुम्हाला एक काम करायचंय, थांबा. तुमच्या पूर्ण पाणी नको बघू. तुम्हाला काय करायचंय? परीक्षा करायची आहे. 2 ग्लासमध्ये पाणी घ्यायचं. हे ग्लास आणि दुसऱ्या ग्लासमध्ये तुमच्या घरचं पाणी आणा. आताच तुम्हाला आपल्याला प्रॅक्टिकल करायचंय. आपण प्रॅक्टिकल करूया आधी. चला पाणी आणा. विद्या तू पण आण. 2 ग्लासमध्ये पाणी ठेवायचं मॅडम. आपला पहिला ग्लास ज्याला आपण अफर्मेशन दिलं होतं ते आणि दुसरा साधं. आणलंय? आणलंय. व्हेरी गुड. हां. आता तुमच्या घरचं साधं पाणी. ते एक घोट घेऊन बघा.
आणि तोंडात ठेवा. एक घोट घ्या. त्याची चव बघा तुम्ही. अर्जू घे, तू पण घे. अर्जुताई पाणी घे. आणि आवाज आहे जे सेकंड पाणी आलं ते सेकंड पाणी आलं ते हा ते पाणी घे. एक घोट घे. एक घोट घे ना. सेकंड पाणी आणलं ते हा हा चव लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आता हे पाणी आपलं दुसरं वाला पाणी. आपल्याला परत आपण अफर्मेशन देऊया. चोकोरे सेहेकी परत चोकोरे चोकोरे हे डिअर वॉटर तू खूप छान आहेस. आय लव्ह यू. तुझ्यामुळे माझं संपूर्ण शरीर स्वस्थ होत आहे. थँक यू डिअर. थँक यू. आणि आता हे वॉटर घ्या. पाणी घ्या. चव बघा. चव बघितली. कसं वाटलं आरती मॅडम? हं, 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 हं. कळवटपणा. हं, हं. येस. कळवटपणा वाटला. येस. सगळ्यांना जाणवलं? हां? जाणवलं सगळ्यांना? मग मला सांगा, की आपण अजून काहीच नाही केलंय. काहीच नाही केलंय. तुमची अजून शक्तिपात नाही झाला, काहीच नाही झाला. मग साधं फक्त पाण्याला आपण अफर्मेशन दिलं. मग आपल्याला आपल्याला आपल्या घरी आपण पाणी कसं पितोय? अशुद्ध पाणी पिते. मग त्या पाण्याला आपल्याला काय करायचंय? रोज चार्ज करायचं आहे. अन्नाला चार्ज करायचं आहे. अन्नाला कसं चार्ज करायचं? की जेव्हा तुमचा स्वयंपाक झाला, तेव्हा त्या अन्नाला थँक यू म्हणायचं आहे. चोकोरे टाकायचं आहे. हे अन्न माझ्या घरातील सर्व सदस्य खाणार. त्यांना तू प्रोटेक्शन कर. स्वस्थ ठेव. थँक यू. तुम्ही बघणार की तुमच्या घरचे जे सदस्य जेव्हा ते अन्न खाणार ना, महाप्रसादापेक्षा ते गोड तुम्हाला अन्न वाटणार. कारण की आपण जेव्हा बनवतो, त्या थिंकिंगनी ते पाणी बनत असतं. ते अन्न जे शिजवतो. आता मला पाण्याला अफर्मेशन दिलं आणि ह्याच पाण्याने आपण तांदूळ शिजवला, भाजी शिजवली, तर त्या घरचं अन्न कसं वाटणार? आता अजून एक एक्झाम्पल देते. आपण जेव्हा महाप्रसाद घ्यायला जातो मंदिरामध्ये, तर तिथे मंदिरामधलं जेवण कसं असते? आपण म्हणतो महाप्रसाद असते ना, चविष्ट असते. महाप्रसाद. मग आपल्याच घरी आपण रोज महाप्रसाद केला तर कसा करायचा? मग रोज समजा जेव्हा आपण स्वयंपाक करतो, तर तेव्हा तुम्हाला संगीत कोणतं लावायचं आहे? दुःखी नाही. जसं आपण आधी जुन्या काळची गाणी ऐकत होतो किंवा दुसरं काही करत होतो, नाही. एखादं स्वामींचं किंवा कुठल्याही देवतांना तुम्ही मानत असेल, तेव्हा तुम्ही तुम्ही तुमच्या घरी लावला आणि नंतर स्वयंपाक केलात. तुम्हाला त्या स्वयंपाकाची चव महाप्रसादासारखी वाटणार. कारण काय आहे, त्या त्यावेळची व्हायब्रेशन तशी झाली होती. आणि म्हणून म्हणते मैत्रिणींनो, की आपण जसं विचार करणार तसं घडणार. मग आपण आजपासून विचार कोणता करायचा आहे? अरे, त्या मायग्रेनचा त्रास कमी झाला का तुमचा? झाला ना? मी तुम्हाला चॅलेंज केलं होतं, की फक्त तुमचं 3 महिन्यामध्ये मी मायग्रेन कमी करणार. हां? हो ना? एक सेकंड मी नाही का हे काय त्याने तुम्ही सांगा आता. तुला असं वाटते, तुम्हा पाणी जसं आता तुम्हाला चॅलेंज होतं, की मायग्रेनचा त्रास कमी करणार. त्रास कमी झाला का? हो, हो, हो. किती कमी मला फायदा झाला मॅडम. ते तब्येतीमध्येच मला असं म्हणजे फरक जाणवत आहे. फरक जाणवत आहे. येस. आणि आळसपणा हो, पूर्णपणे गेला. पूर्णपणे. आळसपणा पूर्ण निघून गेला माझा. हं. हं. छान. विद्या मॅडम आणि तरतरीत असं प्रफुल्लित वाटत आहे. तरतरीत वाटते ना? विद्या मॅडम आपली जुनी स्टुडंट आहे. त्यांना कसं वाटते? मला छान वाटत आहे. छान वाटत आहे आता? डोक्याचा त्रास गेला. क्वालिटी येत आहे. हां. छान वाटत आहे. छान वाटत आहे. असं विचार नाही आता. अर्चनाताई, आजच्या मेडिटेशनद्वारे आपण सकाळला जेव्हा घेतलं, तर कसं वाटलं? त्या दिवशी कसं जाणवलं? माईक, 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 माईक.
माईक टच करा. माईकला टच करा. हां, कसं वाटलं? हॅलो. हां. छान वाटलं ना. छान वाटलं ना? म्हणजे प्रसन्न. हां. छान वाटलं, प्रसन्न वाटलं. प्रसन्न आणि तसं हलकं वाटलं. हलकं बघा, मी आधी ताईला चॅलेंज केलं होतं, की तुमचं 3 महिन्यामध्ये मी मायग्रेनचा त्रास कमी करणार. बिना मेडिसिनने. हां, आता फक्त 8 दिवस आमच्या क्लासमध्ये साठी आल्या होत्या आणि आज बघायला गेलं तर त्यांच्या चेहऱ्यावर तेज दिसते. तेज पाहून मला पण खूपच आनंद होत आहे. आरती ताई बरोबर आहे. तुमचं थँक तुम्हाला वाटतं ह्या ब्रह्मांडाचं थँक आणि आता आपल्याला रोज काय करायचंय? पाण्याला चार्ज करायचं आहे. मी क्लास 1 दिवस उशिरा शिकेन जाईल, पण डीपमध्ये मला जायचंय. कारण की डोक्यावरून काहीच नाही गेलं पाहिजे. सगळं इथे राहिलं पाहिजे. त्यामुळे एक-एक गोष्ट सांगणार आहे. आता मला सांगा, जसं तुम्हाला अन्नाला चार्ज करायचं आहे, पाण्याला चार्ज करायचं आहे. मग मुलं जेव्हा अभ्यासाला बसतात, मग मुलाचा अभ्यास पण लक्षात राहायला पाहिजे ना. मुलांच्या डोक्यात अभ्यास पण लक्षात राहायला पाहिजे. मग तेव्हा काय करायचं, की मुलं जेव्हा अभ्यासाला बसतात, तेव्हा मी तुम्हाला चोकोरे आणि सेहेकी जे शिकवणार आहे, ते टाकून द्यायचं सिम्बॉल मुलाच्या ब्रेनमध्ये इथे डोक्यावर. आणि याच्याने काय होणार, तेव्हा म्हणायचं याचं डोकं शांत राहू दे, याला अभ्यासात मन लागू दे. तुम्ही बघणार की त्याच्या लाईफमध्ये तो अगदी शांत झालेला दिसणार. आणि तुम्ही हे फक्त याच्याद्वारे आपल्या रेखीद्वारे करू शकता. आता दुसरी गोष्ट सांगायची तर आता इतिहास आहे. रेखी इतिहास काय आहे? रेखीचा इतिहास फार जुना आहे. फार जुना रेखी बघायला गेलं तर भारतातलीच. पण कालांतराने त्या भारतामधली रेखी आता बघा, अर्चना मॅडम तुम्ही योग शिक्षिका आहेत, तुम्ही योगा शिकवतात. जेव्हा हा योग भारताच्या बाहेर गेला, तर हा योगा म्हणून आला. योग म्हणून आला का? योगा म्हणून आला. येस? आणि रामदेव बाबांनी त्याचं पुनर्वसन केलं. पण सुरुवातीपासूनच होतं. पण रामदेव बाबांनी त्याला समोर आणलं, जगाच्या समोर आणलं. श्रेय कोणाला गेलं? रामदेव बाबाजींना गेलं. हे आधीपासून होतं, पण लुप्त स्वरूपात होतं. तसंच रेखी सुद्धा ही आधीपासूनच होती. जसं श्रीकृष्ण, श्रीराम जेव्हा श्रीरामाने आपल्या जंगलामध्ये गेले आणि तिथे एक शीळ होती म्हणजे दगड होता. दगडेला त्यांनी स्पर्श केला आणि त्यानंतर तिथून अहिल्या नावाची एक स्त्री बाहेर पडली, जिला तिच्या नवऱ्यानी म्हणजे ऋषीमुनी होते, त्यांनी तिला श्राप दिला होता आणि ती बाहेर निघाली. तसंच कृष्ण जे होते, त्यांनी काय केलं, कंसाची जी दासी होती, तिचं कुबड निघालं होतं आणि फक्त त्यांनी स्पर्श केल्याबरोबर तिचं कुबड गायब झालं. आता बघायला गेलं तर आपण पाण्याला काही आपण खूप अफर्मेशन नाही दिलं. फक्त 2 मिनिटं त्याला फक्त अफर्मेशन दिल्या. शब्दांनी समजा त्याला पाण्याला जादू मिळाली. मग विचार करा, की श्रीरामाने तेवढं कारण की त्याची तपश्चर्या होती. आपलं तेवढं नाही करू शकत. पण आपण आपल्या घरातल्या समस्या तर सोडवू शकतो ना, ज्या रोजच्या समस्या आहेत त्या. मग जसं श्रीरामाने, श्रीकृष्णाने केलं, त्याचप्रमाणे गौतम बुद्ध हे काय होते जंगलात राहायचे. जंगलात राहिल्यानंतर त्यांना ध्यान साधना करायचे. ध्यान साधना करायचे. त्याच्यानंतर त्यांना माहिती होतं, की आपल्या पामचक्रातून जसं बघायला गेलं ऋषीमुनी आधी श्राप देताना काय म्हणायचे? हे पाणी घ्यायचे, आपल्या उंजळीत टाकायचे, त्याच्याकडे बघायचे आणि मनातल्या मनात पुटपुटायचे आणि ते पाणी शिंपवून द्यायचे. हां? आणि शिंपवून दिल्यानंतर काय म्हणायचे? तथास्तु. मी तुला जो शाप दिलाय तो पूर्ण मग त्यांच्या शब्दाला एक धातू शब्दाला एक ऊर्जा होती. तीच ऊर्जा रेखीमध्ये आहे. तर रेखा ती कशी काय आहे? तर याला आपण स्पर्श चिकित्सा म्हणतो. मग जेव्हा गौतम बुद्ध त्यांचे अनुयायी जंगलात राहायचे, तर तो स्वतःचा उपचार स्वतः करायचे. मग स्वतःचा उपचार स्वतः करायचे आणि जेव्हा ते जपानमध्ये गेले, तिबेटमध्ये गेले, तर याचा प्रचार आणि प्रसार व्हायला लागला. पण जसं-जसं हे तिकडे गेलं, तसं आपल्या भारतामध्ये लुप्त झालं. मग भारतामध्ये लुप्त झाल्यानंतर आपला याचा शोध
ऋषीमुनींना होता. पण आपण का म्हणत होतो, की जे लोकं ब्रह्मस्थ जीवन जगतात, त्यांच्यामध्ये ऊर्जा होते. येस, आजही बघा जे ब्रह्मस्थ जीवन जगते, त्यांच्यामध्ये ऊर्जा उत्पन्न होते. पण आपण संसारिक माणसं, आपण काही सगळं काही सुसाट करू शकत नाही. पण आपल्या पण ऊर्जा हवी असते आपल्या संसारासाठी. असंच एकदा जपानमध्ये डॉक्टर मिकाऊ उसे, मी त्यांचा फोटो दाखवणार. डॉक्टर मिकाऊ उसे हे प्राध्यापक होते. वयाच्या 86 वर्षी म्हणजे जेव्हा ते शिकवायला लागले कॉलेजमध्ये, तर त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी ते शिकवायला लागले, की असं-असं जसं मी तुम्हाला सांगत आहे श्री रामकृष्ण, श्री कृष्ण, राम, गौतम बुद्ध. मग त्यांनी म्हटलं, की "ऐसा भी होता है क्या?" त्या विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न केला, की "गुरुवर्य असा पण होते का?" मग त्यांनी म्हटलं, "हो बा." मग त्याच्यासाठी तुम्ही सिद्ध करू शकता का बा? मग त्यांना विचार पडला, की सिद्ध करायसाठी मला तपश्चर्या करावं लागेल. आधीच ते मार्शल आर्ट होते, ते शिकलेले होते आणि मग ते तपश्चर्या करण्याकरता माउंट कोरिया नावाच्या एका टेकडीवर गेले. 21 दिवस डॉक्टर मिकाउसी यांनी तपश्चर्या केली. मग आता तपश्चर्या करत असताना 21 दिवस कसे झाले, कसे मोजायचे? त्यांनी 21 खडे आपल्या हातात ठेवले आणि रोज एक-एक खडा फेकायचा म्हणजे आपला शक्ती आपल्याला येईल बा. मग 21व्या दिवशी काय झालं, ते निराश झाले. आज 21 दिवस झाले तरी मला कुठलाच चमत्कार दिसत नाही, काहीच नाही दिसत आहे आणि निराश झाले. पण त्या दिवशी त्यांना ब्रह्मांडाने स्वतः शक्तिपात केला. मग शक्तिपात कसा केला? तर जपानी भाषेमध्ये चोकोरे, सेकी, होन्शा, डायक्यूम्यू, झोनार हे जे सिम्बॉल मी तुम्हाला शिकवणार आहे, हे रेखी लेव्हलचे फक्त 2च सिम्बॉल असतात. थर्डचे जास्त असतात. थर्ड आणि सेकंड लेव्हलचे. पहिल्या लेव्हलला चोकोरे आणि सेहिकी हे 2 सिम्बॉल असतात. तर त्यांना हे सगळे सिम्बॉल दिसले. निसर्गाने त्यांचा स्वतःहून शक्तिपात केला. स्वतःहून शक्तिपात केला. ते आनंदाने खाली उतरत आले टेकडीवरून. येता-येता त्यांच्या पायाला लागलं आणि त्यांच्या अंगठ्यातून भळभळून रक्त व्हायला लागलं. मग ते रक्त वाहत असताना त्यांनी फक्त तिथे स्पर्श केला आणि त्यांचं भळभळ वाहणारं रक्त थांबलं. त्यानंतर ते खाली आले. तिथे एक हॉटेल होतं. हॉटेलमध्ये त्यांनी जेवण करायला मागितलं. डॉक्टर मिकाउसेंना भरपूर लोकं ओळखायचे. हॉटेल मालकाने म्हटलं, की "तुम्ही इतक्या दिवसापासून तपश्चर्या केली, तर तुम्ही पेय स्वरूपात काहीतरी घ्या." बघा, आत्ताच आपला महाशिवरात्रीचा उपास झाला आणि आपण जेवण केल्यानंतर आपल्याला अनइझी फील व्हायला लागलं. व्हायला लागलं. आता जेवण केल्याबरोबर आपल्याला असं तंद्री यायला लागली, असं गरगरायला लागलं. पण 21 दिवसाचा त्यांचा उपवास झाला, पण त्यांना काहीच झालं नाही. त्यांनी पेय न पिता जेवण केलं. समोरच त्या हॉटेल मालकाची नात होती, जिचं पूर्णपणे ऐकून सुजला होता. मग त्यांनी काय म्हटलं, की "रेखीचं काय?" मी मगाशी अर्जुताई जेव्हा त्या मॅडमला म्हटलं, "तुम्हाला स्पर्श करू का?" स्पर्श केल्याशिवाय आधी परमिशन घ्यावं लागते. मग मी त्यांना डॉक्टर मिकावस यांनी परमिशन घेतली. त्यांनी हो म्हटलं आणि त्यांनी फक्त फक्त इथे हात ठेवले आणि तिचं दुखणेने बिवळलेली ती मुलगी अगदी नॉर्मल झाली. त्यानंतर ते बेघर वस्तीमध्ये गेले. त्यांना वाटलं, की आपल्या बेघर वस्तीमध्ये लोकांना मी सेवा देईन, लोकं सुधारतील आणि त्यांनी तेच केलं. पण काय झालं, ते काय करायचे, दुरस्त व्हायचे, परत तिथंच राहायला यायचे. मग डॉक्टर मिकाबुस यांना वाटलं, की मी इतकी सेवा करत आहे, ही निरर्थक जात आहे. मग त्यांना परत पक्षपात झाला. म्हणजेच काय झालं, इंट्युशन आलं. स्वतःच्या मनाने विचारलं, "इथे तुला कोणी बोलवलं होतं का?" प्रश्न आला. प्रश्नाचं उत्तर काय आलं, "इथे तुला कोणी बोलावलं होतं का?" उत्तर आलं, "नाही." "मग तुला कोणी म्हटलं का मला दुरुस्त कर?" परत उत्तर आलं, "नाही." रेखी काय म्हणते, समोरच्या व्यक्तीची इच्छा असेल, परवानगी असेल, तेव्हाच त्यांना आपण रेखी ऊर्जा देऊ शकतो. तुम्ही साधक होणारा रेखी साधक जेव्हा कोणाचा त्रास वाटेल, पण त्याच्या परमिशन शिवाय आपल्याला करायचं नाही. पहिली गोष्ट म्हणजे. हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जेव्हा परमिशन दिली, तेव्हा आपण त्यांना करायचं आणि त्यानंतर आपला ओरा लॉक करायचा. ठीक आहे.
मग ते त्यांनी एक आपलं हॉस्पिटल टाकलं, छोटंसं दवाखाना टाकला. पण जपानसारख्या प्रगत देशामध्ये आजही आपल्या भारतामध्ये अंधश्रद्धेला वाव आहे. पण जपानसारख्या प्रगत देशामध्ये रेखीला म्हणायचे, की ही अंधश्रद्धा असेल. आजही आपल्या भारतामध्ये रेखीला अंधश्रद्धा म्हणून न समजतात. लोकं म्हणतात, की जेव्हा मी सांगते लोकांना वाटते, की छुछा असेल, गेदोरी असेल काहीतरी. पण आता मोबाईलच्या जमान्यामध्ये थोडं प्रगत झालं, पण लोकांना ते वाटायचं. मग त्यांच्याकडे एक व्यक्ती आला जो खूप त्रासलेला होता पोटाच्या दुखण्याने आणि तो व्यक्ती त्यांच्याकडे गेला आणि तो म्हणाला, की मला बरं करा." मग डॉक्टर मिकावुसे यांनी फक्त त्यांना स्पर्श केला आणि स्पर्शाच्या माध्यमातून त्यांना बरं केलं आणि मग त्यांची माउथ पब्लिसिटी झाली. माउथ पब्लिसिटी झाली आणि तो लोकांना सांगत फिरायला लागला, की डॉक्टर मिका उसेकडे जादुई शक्ती आहे, जादुई शक्ती आहे, जादुई शक्ती आहे आणि याच्यामुळे मी बराच झालो. मग हवाई टकाटा नावाच्या ज्या की मूळच्या जपानच्या पण लग्न झाल्यामुळे अमेरिकेला राहायच्या, त्यांना 4 स्टेजचा कॅन्सर होता. ह्या जेव्हा जपानला आल्या आणि त्यांनी डॉक्टर मिका उसेंकडनं दीक्षा घेतली आणि 4th स्टेजचा कॅन्सर टोटली बरा झाला. केवळ रेखीनी आणि त्यांनी वयाच्या 86 वर्षी आपला प्राण सोडला. मग मला विचार करा मैत्रिणींनो, की समजा जपानसारख्या प्रगत देशामध्ये स्पर्शचिकित्सेद्वारे बरं होऊ शकते. मग आपण का नाही होऊ शकत? आपण का नाही होऊ शकत? पण याकरता अट काय आहे? अट ही आहे, आपण आपल्या ब्रेनला, माइंडला नेहमी निगेटिव्ह एनर्जीने घेरलेलो असतो. ऐसा भी होता है क्या? ऐसा भी होता है का? आपण असं सतत म्हणतो. तर ऐसा ही होता है. असं जेव्हा आपल्या मनाला जेव्हा म्हणाल, तेव्हा रेकी काम करते. आणि रेकीचा फक्त एकच उद्देश आहे, तो म्हणजे लोकांच्या जीवनात चांगला आणणे. हा झाला रेखीचा इतिहास. आपण उद्याला उद्याला नाही, उद्याला मी गावाला चालली, उद्याला आपला क्लास नसणार आहे. परवाला आपला क्लास असणार आहे आणि तुम्ही बघणार, की तुमच्या जीवनामध्ये रेकी काय काम करते. अजून याच्याबद्दल कोणाचे प्रश्न असेल तर विचारू शकता. प्रश्न आहे? प्रश्न कोणाचे विचारू शकता येईल? येस. समजलं इथपर्यंत तुम्हाला रेखीचा इतिहास? रेखी रेखीचा इतिहास समजला? तुम्हाला मी पी पण पाठवून देणार. आपला सिलॅबसचं नंतर पूर्ण सिलॅबस जेव्हा सिलॅबस पूर्ण मिळून जाईल रेखीचं. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलं? हां. आता आपल्याला मेडिटेशनद्वारे उद्याला नाही, आता कारण की वेळ संपत आली आहे म्हणून पास्ट लाईफ मेडिटेशन घ्यायचं होतं, पण वेळ फक्त आपल्याजवळ 5 मिनिटं आहे आपल्याजवळ. 5 मिनिटामध्ये ते पास्ट लाईफ मेडिटेशन होणार नाही. त्याच्यामुळे रोज आपल्याला पाणी चार्ज करायचं आहे, अन्नाला चार्ज करायचं आहे आणि परवाला तुम्हाला मिळेल पास्ट लाईफ मेडिटेशन आणि रविवारला ज्यांचा शक्तिपात नाही झाला, त्यांचा शक्तिपात असणार आहे. कारण की जान्हवी मॅडम नाही आहे. आपण रविवारला याकरता म्हणते, की सुट्टी राहते, थोडंसं रिलॅक्समध्ये होऊन जाते. डब्याची घाई नसते आपल्याला. पण हा शक्तिपात मॉर्निंगला असणार आहे. त्यामुळे रविवारला सुट्टी असते का? नाही, आपल्याला दुपारला घ्यावं लागेल. नाही? अर्चित